आज सकाळ सकाळ खूपच पाऊस पडत होता आणि आमचा आयान खिडकीमधून पाऊस बघून खाली लगेच धावत आला आणि ते बघा कसा पावसामध्ये खेळतोय तो. मोठ्याने बोल. चल चला चला. आता मी अयानच्या इथे केस कापायला आले आहे. अयान पहिलं तर खूपच घाबरायचा आणि केस कापायला यायचाच नाही. तर आज तो खूप खुश आहे कारण आता तो थोडा त्याला समजायला लागला आहे. त्यामुळे तो खूपच खुश आहे आज. काय पाहिजे? मी एक गोल्डन कलरचं इथे ब्लाऊज मागवलं होतं. तर ते आज फायनली माझं आलं आहे. थोडं लेट आलं आहे माझं पार्सल, पण खूपच छान आहे हे ब्लाऊज. आणि तुम्हाला बघा मी आता हे ओपन करून दाखवते आहे. तर हे ब्लाऊज आहे ते एकदम मला प्रॉपर फिटिंगलासुद्धा झालेलं आहे. काही चेंज वगैरे करायची गरज नाही लागली आहे मला. आणि त्याचा कपडासुद्धा खूपच छान आलेला आहे. आणि हे ब्लाऊज जास्त कॉस्टली पण नाही आहे. तर हे मला 200 रुपयाला मला हे मिळालेलं आहे ब्लाऊज. बघा तुम्ही किती छान आहे हे ब्लाऊज. एकदम परफेक्ट फिटिंगला मला हे बसलेलं आहे. आता आम्ही खाली विसर्जनाला आलेलो आहोत. आमच्या बिल्डिंगमधूनच हा व्ह्यू दिसतो. तर खूप वाजत वगैरे होतं, त्यामुळे आयानलासुद्धा इथे बघायची इच्छा झाली. त्यामुळे मी इथे खाली आयानला घेऊन आलेली आहे. आज खूप विसर्जन आहे ना दादू म्हणून. बाबू थांब ठेव त्यांचं आपला त्यानंतर आम्ही इथे बाहेर आलेलो आहोत. बाहेरचे गणपती आणि गणपतीचे विसर्जन जे आहे ते जस्ट आम्ही बघायला इथे आलेलो आहोत. कायदे माहिती आहे तुला? गरजेच घेतो बस. पप्पा स्वप्नील आता रात्रीचे 9 वाजलेले आहेत. आम्ही आता इथे गणपतीचं विसर्जनासाठी आलेलो आहोत. हा माझ्या मम्मीच्या इकडचा गणपती आहे, जो सार्वजनिक गणपती आहे. त्याच्या विसर्जनाला आम्ही आलो आहोत. आणि अयानला खूप नाचायचं होतं, त्यासाठी आम्ही इथे आवर्जून आलेलो आहोत. फायनली आमच्या आयांची इच्छा कंप्लीट झाली. त्याला खूपच नाचायला मिळालं.
नंतर आम्ही इथे सगळे बाप्पाच्या पाया पडलो. गणपतीच्या विसर्जनाला आमच्या कियाने सुद्धा खूपच एन्जॉय केलेला आहे. जराही रडला नाही तो. पूर्ण आम्ही नाचेपर्यंत पूर्ण वेळ तो शांत होता आणि तोही खूप एन्जॉय करत होता. त्यानंतर आमच्या गणपती बाप्पाला इथे मोठा हार चढवला जातो आणि एक नारळ फोडला जातो. आजची माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज मला लाईक अँड सबस्क्राईब करा. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. बाय.